गेल्या 75 वर्षांपासून शिवर धांबोळी आणि या ठिकाणी हिंगणी जो रस्ता आहे, मुख्य रस्ता या गावांना जोडणारा, हा रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम आहे। या काम न झाल्यामुळे या ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। वारंवार नगरपालिका, जिल्हा परिषद प्रशासन, तहसीलला या ग्रामस्थांनी निवेदन दिले, परंतु अद्यापही त्या रस्त्याचा कुठेही विल्हेवाट झाला नाही, रस्त्याचे कुठेही बांधकाम झाले नाही। पावसाळ्यामध्ये या लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। अखेर आज या शिवर धामोळी हिंगणी ग्रामस्थ या जे लोक आहेत, या लोकांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेले आहेत। आपण जर पाहत असाल की या ठिकाणी जर या संपूर्ण शिवर धामोळी हिंगणी या गावचे लोक आता उपोषणाला बसलेले आहेत। वारंवार प्रशासनाला मागणी करून सुद्धा प्रशासन या यांच्या या मागण्यांची दखल घेतली नाही आहे, त्यामुळे ते उपोषणाला यांना बसण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे। काही उपोषणकर्ते सुद्धा आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बाळासाहेब हिंगणीकर सुद्धा हे सुद्धा आहेत। वो काय सांगाल, वारंवार निवेदन दिले ग्रामस्थ लोकांनी आणि आज शेवटी या ग्रामस्थांना तुम्हाला सुद्धा या ठिकाणी उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे। उपोषणाला बसणार, रस्त्याच्या बांधकामासाठी बसण्याची वेळ आलेली आहे, प्रशासनाने कुठेही दखल नाही घेतली। योग असे आले की 4 वर्षापासून जिल्हा परिषद अस्तित्वात नाही आहे, प्रशासनाचं अजिबात इकडे लक्ष नाही आहे। मी अनेकदा निवेदन दिले आणि हा जो 1 किलोमीटर आहे दर्यापूर ते आयट्यापर्यंत, याची आम्हाला एनओसी मागितली। आम्ही जिल्हा परिषदनं तेव्हा एनओसी सुद्धा 2 वर्ष अगोदर दिलेली आहे की नगर परिषदमध्ये आम्ही हे रस्ता करतो, एनओसी पाहिजे, एनओसी दिली आहे। धामोळी रस्ता असो, शिवर धामोळी असो, शिवर हिंगणी असो, या रस्त्याचे सुद्धा आम्ही निवेदन दिले आहे। स्वतः या गावचे सरपंच नितीन देशमुख माझ्यासोबत होते, धामोळीचे सरपंच माझ्यासोबत होते, परंतु आतापर्यंत कोणती प्रक्रिया प्रशासनानं केली नाही। परंतु मी आज या लोकांचं कौतुक करतो की जे नवीन मंडळी आहे, खरोखरच किती त्रास होतो याची जाणीव त्यालाही आहे, मला पण आहे। परंतु आम्ही उपोषणापर्यंत जाऊ शकत नाही, कारण लोक म्हणतील बा सत्ता तुमची जाय, तुम्हीच उपोषणाला बसून राहिले, असं लोकांचा भ्रम होऊ नये म्हणून न बसता या लोकांनी जे आज पाऊल उचललं ते अतिशय चांगलं पाऊल आहे। मी आता आज बोंडे साहेबाच्या फोन लावला होता, परंतु ते कार्यक्रममध्ये त्यांच्या पीएनं फोन उचलला, त्यामुळे मी थोड्या वेळानं तुमचं बोलणं करून देतो। आणि अशी वाईट परिस्थिती असताना या लोकांनी जे पाऊल उचललं ते अतिशय चांगलं आहे। प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि हा जो रस्ता आहे, हे रस्ता दुरुस्त करावा, कारण ग्रामीण भागातले लहान मुलं, तुम्हाला माहीत आहे की शिक्षणासाठी शहरामध्ये लहान मुलं येतात, लहान मुलं ॲटोने येतात, कोणी टॅक्सीने येते, कोणी मोटरसायकल होते, त्यांना अतिशय त्रास होतो। प्रशासनानं ताबडतोब लक्ष देऊन या रस्त्याचं काम ताबडतोब करा, अशी प्रशासनाला आमची विनंती आहे। आपण वारंवार या रस्त्याचे व्हिडिओ काढले, निवेदन दिले, आता सुद्धा नगरपालिकेवर तुम्ही मोर्चा नेला होता जिल्हा परिषदला, काय प्रशासनाच्या वतीने या रस्त्यासंदर्भात काही तोडगा काढला नाही? नाही, तोडगा काढायचा त्याच्याजवळ आहेच नाही ना, पैसाच नाही म्हणतात ते, डायरेक्ट सांगून राहिले निधी नाही आहे, ज्यावेळेस येईन त्यावेळेस करू। आता मी समजा 25 वर्षाचा झाला, 25 वर्षापासून या रोड मी अजूनही असं नाही की बा पहिला दुसऱ्या गेअरच्यावर तिसरा टाकला म्हणून, कंटिन्यू शाळेच्या पुरण येणं आणणं करतो मी। अजिबात एवढा रोड खराब आहे की प्रत्येक महिन्याला 2 टायर लागून राहिले, 10,000 रुपयाचे टायरच आहेत, म्हणजे एवढी गरीब परिस्थिती आहे की भयानक। व्हिडिओ टाकूनही लोक टार्गेट करून राहिले मला की बा त्याला उडून टाकतील किंवा राजकारणी लोक त्याला मारतील, अशी धवसही मला द्यायला। पण मी काही भेट नाही कोणाले, आपण ऑन द स्पॉट काम आहे आपलं, मरू तर मरू, आता विषय घाला, एक तर रोड लागणार आहे आपल्याला आता शेवटचा। आता उपोषणाला बसले की कुठपर्यंत तुमचं उपोषण चालणार आहे? उपोषण आम्हाला रोड ज्यापर्यंत गोटे पळत नाही, ज्या रोडनं आता तोपर्यंत आम्ही उठणार नाही। एक तर इथं लाकडं आणण्यान पेटून देणे आम्हाला डायरेक्ट, एक तर रोडच लागेन आम्हाला, नाही तर ते आश्वासन लेखी काऊन की एक पोरगा बसला होता राणीचा, त्याला लेखी आश्वासन दिलं, तारीख दिली, त्याला बोलावलं, काय केलं खरं त्याचं काहीच नाही केलं, ते बात बसेला जागेवर झालाच नाही, रोड गोटा येऊन नाही पडला, दुसरं काहीच नाही याच्यावर। आता आम्ही फक्त रोड जर गोटे पडणं चालू होतील तरच उठू, नाही तर उठत नाही। नक्कीच जर आपण जर पाहिलं तर या शिवर धामोळी या रस्त्याचे अतिशय बिकट व्यवस्था आहे। विशेष म्हणजे या रस्त्याने ITI कॉलेजसुद्धा आहे आणि ITI कॉलेज विद्यार्थी, लहान लहान विद्यार्थीसुद्धा या रस्त्याने जाते, तरी मात्र प्रशासनाला कुठलेही या ठिकाणी जाग आली नाही। अखेर या ग्रामस्थांना आता उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे आता प्रशासन या उपोषणाची दखल घेणार का आणि या लोकांच्या ज्या मागण्या आहेत हे पूर्ण करणार का, हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। मी किरण उले, जनविकास न्यूज, अमरावती।